गोल पकड़ करून ठेव चॉकलेट पकड. हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स. तर मी आज सकाळी आम्ही निघालेलो वर्धेला जायला, कारण यांना वर्धेला काम होतं आणि मला पण बाबूची भेट घ्यायची होती, म्हणजे समर्थची. आणि सर्वात आधी मी गेलेली आहे आईकडे आणि ज्ञानवीची सुद्धा भेट घ्यायची होती, कारण तिचं हाताचं हे झालेलं आहे. तर हे बघा, इथे आरवी नाक्यावर आलो आम्ही. आरवी नाक्यावर आता खूप छान वाटतं आहे, असं सर्व छान तिथे हे केलेलं आहे. तर तुकडोजी महाराजाचं वगैरे, तर इथे बघा छान मस्त भाजीचं वगैरे आम्हाला खूप जवळ पडत होतं. इथे पायदळ निघालं तरी आम्हाला म्हणजे आम्ही येऊन जात होतो, पण तिथे खूप दूर पडतं आउटसाईड असल्यामुळे. आणि गेल्या ना ज्ञानवी बाहेर खेळत होती, पोर्चमध्ये पाणी खेळत होती. तर तिला तिचे काका दिसल्याबरोबर एकदम धावत चालली गेली आतमध्ये, कारण ती काकाला खूप भीते. आणि यांना बघा इतकी घाई होती, कारण त्यांना बाहेर काम करायचं होतं, काहीतरी काम होतं त्यांना, तर ते काम करायचं होतं. खूप घाईत होते ते. मला पण इतके घाई करत होते, उतरू पण नाही दिलं मला. एकदम गाडी स्टँडवर लावून दिली आणि एकदम उतरून गेले, मी पडतच होते एकदम. तर हे बघा इथे घाईत निघाले आणि तिला विचारून राहिली ज्ञानीला, का गं तू का बरं का उतरली, का बरं आतमध्ये गेली. तर ती म्हणे काका आले होते म्हणून म्हणे. तर इथे बघा आमचा बाबू छान असतो, त्याच्या मम्मीसोबत ना खूप जास्तच हे करतो, हसतो वगैरे, मजा हां हो छान मस्त गोष्टी करायला लागला तो आता. आणि आता ना असं वाटते त्याला कधी कधी भेटतो आम्ही, कधी कधी नाही, कारण तो आता छान आपल्याकडे पाहतो, लुक्स देतो. त्यामुळे ना आणखी असं हे वाटते की आता मोबाईलवर व्हिडिओ कॉल वगैरे केला की असं वाटते जावं आणि पटकन त्याला भेटावं आणि त्याचा एकदम लाड करावं. झोपना आली का? भूक लागली का? गोष्टी पाहिजे असं, गोष्टी मोठीच बम्माच्या बोबडी आहे, मोठीच बम सोनी मी. जान्हवी इथे आली की बस त्यांचं खेळणं सुरू होऊन जाते. हे कुठे आहे ते कुठे आहे, बस त्यांचं खेळणं चालू झालं. तर हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझ्या पुतणीने हाताचा थोडासा कारस्थान करून ठेवलेला आहे म्हणून. तर हा आहे तो कारस्थान, तरी सुद्धा शांत बसत नाही. आता डोक्याला लागलं जोरात टेबल, बिलकुल ऐकत नाही ना. आता दुसरा हात असा बांधून ठेवणार आहे आम्ही असा याच्यावर, म्हणजे थोडीशी शांत बसेल. हा ना शानू? हो, बांधायचा ना. आम्ही थोडा वेळ गोष्टी वगैरे केल्या, आमच्या गोष्टी गप्पा झाल्या, मग आराम केला. मग तेवढ्याच वेळात दिंडी आली, तर मी पटकन म्हटलं चला दिंडीचा आणि दर्शन घ्यावं. तर दिंडी वगैरे गेली, पण मग थोडासा शूट घेऊन घेतला आहे. इथे ध्यानेश्वर मंदिर आहे, तिथे कीर्तन होतं, तर त्याची दिंडी आली होती. आणि इथे छान बाबूला मांडीवर घेऊन खेळवत होती. ते बाबूला दे मांडीवर, माझ्या मांडीवर दे करते. कॅमेरा बघतो हो, घे पे हो. त्याला कॅमेराची हॅबिट झाली वाटते, कारण आम्ही व्हिडिओ कॉलवर बोलतो ना त्याच्याशी. तर इथे हॉलचा फॅन ना बंद पडलेला होता, त्यामुळे हे फॅन रिपेअर करायचं ट्राय करत होते. तर इथे बघा शान्वी आली लाड करायसाठी. तर आता बघा ज्ञानी पटकन येऊन बसती लाड करायला. बघा हे कोणी आणलं? आपण आणलं. आमच्या बाबांनी समर्थसाठी छोटासा फॅन आणलेला. लाईट वगैरे गेली तर मग कामी येत आहे ना ज्ञानू. गौरी बघा ज्ञानूला चेक करत आहे. मला चेक कर मागे लागलेली.
टेस्टरनी सर्वांची चेकिंग सुरू आहे. इथून एवढं चालू आहे, इथून एवढं बंद पडलाय तुझा आता. हातावर बकरीचा हात लावला. बकरीचा डोळा गेला हाताला. मग तू अशीच करणार आहे नानू, अशीच करणार म्या म्या. इथे यांचं करंट चेक करणं चालू होतं. ताईंना भीती वाटत होती मला करंट नाही लागणार बा म्हणून. करंट लागते ताई? अच्छा, ते स्पार्किंग होते. संध्याकाळच्या टायमाला दिवे लावायची वेळ झाली तर आईने दिवे लावले. तर या मुली मागे लागल्या त्या आईच्या. आजी मला कर, आजी मला कर. ते आमच्याकडे करतात ना आक माक सोन्याचं चाल. तर ते आता बघा बाप रे बाप. बाय बाय पिल्लू, बाय 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 बाय. कशा बघते? सो ब्युटिफुल, सो एलिगंट. हे दोन कुठे ठेवणार आहे? कोणते? हे दोन खराब झाले. हा इथे लावायचा आहे आणि हा एक तिकडे लावायचा. पण बाबा काजी तुम्ही आम्हाला तुम्ही या 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 करता. तुम्ही तर घरी राहत नाही. तर चला आता मी निघालेली आहे घरी जायसाठी. जाता जाता शाणूचा दवाखाना पण करायचा आहे आणि एक बोरगावला पुन्हा भेट द्यायची आहे. कारण बाबा मगाशी होते नाही आणि राहुल पण होता नाही. तर एक भेट तिथे पण देऊन देतो आणि निघतो आम्ही घरी जायसाठी. तर आमच्या पिल्लू तो सध्या झोपीत आहे. आत्ताच झोपीतून त्याच्या काकांनी त्याला उठवलं. याच्यात आपल्या दोघांचे डोळे घारी दिसत आहे का रे पिल्लू? वे सारखी दिसत आहे का बे? इकडे मी काय म्हणते, मम्मीला त्रास द्यायचा नाही आणि काळजी घ्यायची. आणि हे जे तुझं जे हाताचं आहे ते व्यवस्थित असं सांभाळून ठेवायचं. आणि डॉक्टर काकांनी जसा व्यायाम सांगितला तसा व्यायाम करायचा. हां, आम्ही निघतो आता. बाय. आम्ही ना आता आमच्या इथे छोटं बाळ झालेलं आहे. तर आम्ही छोट्या बाळाचं जरा जास्तच लाड करतो. जास्त लाड करतो म्हणजे ते होतेच आता. तर ही म्हणते, मी तिथे गेटपर्यंत गेली तर ती म्हणते तूने माझ्या लाडच नाही केला. म्हणून आता तेव्हापासून मी सर्वात आधी हिचा लाड करते, मग त्याचा लाड करते. है ना पिल्लू? बाय बाय करून दे माझ्या सबस्क्रायबरला. आणि माझ्या तुझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोरात म्हण. तुझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलला लाईक करा, सरप्राईज करून दे जा प्लीज. तर चला ताई, बाय बाय. आजी बाय रे, आजी बाय. आजी जेवण करायला चाललेली आहे. आमच्या इथे महाप्रसाद पण आहे मंदिरामध्ये. मगाशी जे दिंडी आता इथे शुक्ला काकू आणि राऊत काकू आणि सुरेंद्र काकू ह्या सगळ्या बेलाच्या झाडाखाली बसले आहेत. आणि या माझ्या सासूबाईच्या मैत्रिणी आहे. काकू पळाला का? काकू पळाला व्हिडिओ पाहून. बेस्ट फ्रेंड आहे या. तुमची यावेळेस पिकनिक वगैरे गेली नाही पण का बरं? शिवोरला नाही, आपण डब्बा पार्टी जसं नेहमी करतो तसं. मला नको 20 रुपये. मिस नका करू. मला मिस कॉल कर जा, मग मी कॉल करीन, मग मी येईल तुमच्यासोबत पिकनिकला. हा, मी चुकीनं पण करू नका. कुठे? इथे नाही. बाय बाय. सानूबाई चालली. बाय 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 बाबा. बाबा बाय बाय. अच्छा.
बाय बाय आणि मी दीदी. काय म्हटलं दीदी बाय बाय. व्हीलकॅम वगैरे कुठे सर्वांना बाय बाय करून झाल्यानंतर इथं आम्ही निघालेल्या हॉस्पिटलमध्ये जायसाठी, कारण शान्वीच्या डोळ्याची ट्रीटमेंट चालू आहे, कारण तिला डॉक्टरांनी एलर्जी सांगितलेली आहे. तर त्यामुळे तिला आता तिची आता आम्हाला ट्रीटमेंट चालूच ठेवावी लागणार आहे. आणि ते आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो तर इथे पेपर ठेवून होता, तर हिने हातात पेपर घेतला, त्यातलं माहिती नाही काही वाचता येते की नाही तर तिला. आणि ते मला मामा मामी पण भेटले होते. माझ्या आईचा मावस भाऊ आहे, तर हे मामा मामी भेटले होते आणि त्यांची मुलगी. तर आमचं तिथे त्यांच्याकडे जाणं तर होत नाही, पण हॉस्पिटलमध्ये नेमकी भेटून गेली. आम्ही तिथे पण गोष्टी करायला लागलो. आणि शानी इतकी बोर झाली होती, बापरे खूप, तिला रात्री येऊन बसली माझ्याकडे अशी. चला ते बाय बाय, गुड नाईट. आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.